नमस्कार. परखडचं ते यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की मराठीचा जो हा विषय चालू आहे, या मराठीच्या विषयामध्ये जे काही चालू आहे, म्हणजे उद्या काहीतरी विजयी मेळावा आहे. या राज ठाकरेंनी तो मेळावा घेण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे. काय पण हा विजयी मेळावा करत असताना हा सगळ्यांनाच हे आहे की आज जे दादर किंवा मुंबईमध्ये जे फेरीवाले आहेत हे कोण आहेत. म्हणजे हे साऊथ इंडियन पण आहेत, हे भैये पण आहेत, पण याच्यातला एकही मराठी नाही आहे. आज तुम्ही मला एक सांगा की मराठी कंपल्सरी हे तुम्ही करण जोहरला करून दाखवा, आदित्य चोपडाला करून दाखवा, अमिताभ बच्चनला तर राज ठाकरेंनी धडाच शिकवलेला आहे, त्यामुळे तो प्रश्न नाही आहे. पण अमिताभ बच्चनला तुम्ही करून दाखवा. ही जी सिनेसृष्टी आहे की जिथे हे ठाकऱ्यांचे चिरंजीव लोटांगणं घालतात, तिथे अलग लक्षात तुम्ही मराठी सक्ती ही अंबानीला करून दाखवा, ही अडाणीला करून दाखवा, जिथे हे ठाकऱ्यांचे चिरंजीव नाचायला जातात त्यांच्या मुलांच्या लग्नामध्ये तिसऱ्या लाईनीत. काय हे तुम्ही ह्यांना करून दाखवा ना. म्हणजे मराठी सक्ती ही झालीच पाहिजे, हिंदी नको. म्हणजे मला वैयक्तिक विचारा तर जितक्या भाषा येतात तितक्या चांगल्या, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. काय आणि ते क्रेडिट स्कोअर वगैरे ह्याचा माझा अभ्यास नसल्यामुळे मी त्याच्यावर अभ्यास करून मी तो क्रेडिट स्कोअरवर मी 100% व्हिडिओ बनवेल. पण मराठी 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 करत असताना आज मराठी माणूस कुठे आहे आणि मराठी माणसांसाठी ह्या लोकांनी केलं काय जे मराठी मराठी म्हणून जे बोलत आहेत. आज बाळासाहेब ठाकरेंनी मराठी केलं, त्यावेळेस त्यांनी साऊथ इंडियन लोकांना काढून काय तिथे मराठी माणसांना नोकऱ्या मिळवून दिल्या. हे बाळासाहेब ठाकरेंचं कर्तृत्व आहे, त्याच्यामध्ये कुठलंच दुमत नाही आहे. बाळासाहेब ठाकरेंनी अशिक्षित मराठी माणसाला वडापाव दिला, वडापावचं हे काढून दिलं. आज बाळासाहेब गेले, बाळासाहेबांचं जोपर्यंत होतं करिश्मा होता, म्हणजे साधारणपणे 2004-05 पर्यंत त्यांचा म्हणजे राज ठाकरे असेपर्यंत त्यांचा तो करिश्मा होता. राज ठाकरे गेल्यानंतर त्यांचा तो डाऊनफॉल सुरू झाला. त्याच्यानंतर नारायण राणे गेले, हे गेले, सगळे गेले. जेव्हा उद्धव ठाकरेंकडे एक प्रकारची सत्ता यायला लागली, यांनी मराठी माणसाला देशोधडीला लावलं. आज तुमचं जे फिल्म इंडस्ट्रीमधले जे कॅटरिंग करणारी लोक आहेत हे मराठी आहेत का हो? आज तुम्ही मला सांगा ना की महाराष्ट्रामध्ये फिल्म इंडस्ट्री, मुंबईत बॉलिवूड आहे काय, पण याच्यामध्ये बाहेरनं येऊन मनोज तिवारी, त्रिपाठी, त्याच्यानंतर अनुपम खेर, ही सगळी लोकं इथे येऊन पैसे कमवून इथे मोठे झाले. मग याच्यात आपण मराठी माणूस कुठे कमी पडतो आहे आपण याच्यामध्ये? वास्तविक दादासाहेब फाळके जे अवॉर्ड आहे काय, हे मराठी माणसाचं आहे, मराठी माणसाने. आणि पूर्वीच्या ह्याच्यामध्ये शोभना समर्थ वगैरे ह्या सगळ्या ज्या ॲक्ट्रेसेस होत्या किंवा हे होते, हे सगळे महाराष्ट्रीयन आहेत हे काय. पण ही मराठी माणूस ह्याच्यामध्ये येण्यासाठी ह्या ठाकरेंनी काय केलं? किती लोकांना तुम्ही तिथे कंपल्शन केलेलं आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरे असताना मला एक आठवत आहे, बाळासाहेब ठाकरे असताना ज्याच्यामध्ये असं म्हटलं जायचं की याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, फिल्म इंडस्ट्रीमध्ये दाऊदचं वर्चस्व आहे. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंनी मिळून ते दाऊदचं वर्चस्व हाणून पाडण्यासाठी प्रयत्न केले आणि काही प्रमाणात ते यशस्वी पण झाले. पण ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली माणसं किती आहेत आणि का वरती येत नाहीत? आपल्याकडे लेखक नाहीत. उलट माझ्या दृष्टीने लिटरेचर हे हिंदुस्थानात फक्त दोनच लोक आहेत लिटरेचरच्या बाबतीत हुशार. एक म्हणजे तुमचं साहित्याच्या बाबतीत हुशार, एक म्हणजे तुमचं मराठी, आणि दुसरं म्हणजे बंगाली. काय हे साहित्य खूप मोठं आहे. आज संतांचा प्रदेश म्हणून महाराष्ट्र म्हटला जातो, क्रांतिवीरांचा प्रदेश म्हणून महाराष्ट्र म्हटला जातो. मग इथे मराठी माणूस मागे का? मराठी सक्ती करा, हे करा, सगळं मान्य आहे मला. पण मुंबईत मराठी माणसं कमी का होतात? मुंबईत मराठी माणूस उद्योजक का होऊ शकत नाही आहे? मराठी माणसाला उद्योजक का होता येत नाही आहे? म्हणजे मागे BVGंच्या एका इव्हेंटला राज ठाकरेंनी शरद पवारांना एक प्रश्न विचारला होता की असा कुठला माणूस की ज्याच्यावर महाराष्ट्र एक होऊ शकतो? तो शिवाजी महाराज. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस का एक होऊ शकत नाही आहे?
आणि ह्या मुंबईतून मराठी माणसाला काढणारे कोण? मुंबईत तर आज माझ्या माहितीप्रमाणे 1985 सालापासून तर शिवसेनेचंच राज्य आहे. उद्धव ठाकरेंनी किंवा ह्यांनी म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी नोकरी आणखीन वडापावचं पर्यंत आहे, पण मोठ्या याच्याप्रमाणे तुम्ही काय केलं? दिनो मोरियाला तुम्ही कामं दिलीत. आज आंबेडकर जे म्हणले, प्रकाश आंबेडकर जे म्हणले, प्रकाश आंबेडकर अगदी योग्य म्हणले की दरवर्षी 80,000 कोटीची तुम्ही BMCमध्ये कामं दिली, त्याच्यात किती मराठी माणसांना कामं दिली आणि ती का नाही दिली तुम्ही? आज मराठी माणूस हे नाही आहे. आज मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला, जोगांनी बांधला. आज जोगांना तुम्हाला कामं देता येत नव्हती? किर्लोस्कर किंवा असे कितीतरी लोक आहेत तुमच्या संभाजीनगरचे रुद्राणीचे विवेक देशपांडे आहेत, यांना तुम्हाला कामं देता येत नव्हती? मराठा समाजातले कितीतरी लोक आहेत. जगदीश कदम एक मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे हे आहेत, त्यांना तुम्हाला कामं देता येत नव्हती? मराठी माणसाला तुम्हाला कामं देता येत नाहीत? म्हणजे माझी ही पवारांकडनं अपेक्षाच नाहीत, कारण पवारांनी का मराठी माणूस हा मारामाऱ्यासाठी किंवा हात उचल्यासाठीच त्यांनी हे केला. पवारांनी आर्थिकदृष्ट्या मोठं केले असेल तर सगळे मारवाडी गुजरातीच मोठे केले पवारांनी. शरद पवारांनी सगळे मारवाडी गुजराती मोठे केले. त्यांनी पवारसाहेबांनी कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा मोठं कोणाला केलं तर चोरडी याला केलं. तर माझी भाजपला सुद्धा ही विनंती आहे की तुम्ही मराठी माणसासाठी काय करणार आहात? ठीक आहे, आज तुमच्याबरोबर आज आम्ही आहोत, आणखीन तुमच्याबरोबरच राहू, पण याचा अर्थ असा तो मराठी माणसासाठी तुम्ही काहीतरी करायला पाहिजे ना. आज हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्ही म्हणजे ठीक आहे तिथेही मेरिट चालतं, पण नाना पाटेकर मेरिट नाही, माधुरी दीक्षित मेरिट नाही, काय साधी लोक आहेत ही. पण मग ह्यांना जसं सुशांत सिंग राजपूतबद्दल जे राजकारण झालं तसंही मराठी माणसाबद्दल पद्मिनी कोल्हापुरे का परत मागे हे येल्या? तुम्हाला फक्त शाहरुख खानच येतो. शाहरुख खानला सांगा मराठी बोल म्हणून, यायलाच पाहिजे शाहरुख खानला मराठी. सलमान खानला मराठी माझ्या मते येतं त्याला, पण त्यांनासुद्धा यायलाच पाहिजे. अक्षय खन्ना मराठी अक्षय कुमार मराठी बोलतो. या सगळ्या लोकांना तुम्हाला मराठी बोलायला लावता येतं आहे का? कंपल्शन करता येतं का? उद्धव ठाकरेंनी सांगावं. नाही, हे कायम, कारण यांच्याकडनं कसं आहे, महालक्ष्मी मिळते त्यांना. कारण मराठी माणसाला आणखीन नारायण राणेंनी एका कार्यक्रमात ओपनली सांगितलेलं आहे की सहाराशी कशी 4-5 लाख रुपयाची त्यावेळेस तडजोड करून 400 मराठी लोक बेरोजगार करून टाकले. असे किती आज पत्राचाळीतले मराठी लोक आहेत. आज मुंबईमधले जे मराठी बाहेर पडले त्याला कारण हे आहेत. आज ती सगळे हे तुमचे उत्तर प्रदेश, म्हणजे खरे तुम्हाला मी राज ठाकरेंना सुद्धा हे आव्हान आहे की खरे तुमचं हे असेल तर हे लुंगीवाले जे सगळे साऊथ इंडियन लोक आहेत किंवा हे उत्तर प्रदेशी लोक आहेत किंवा हे बांगलादेशी लोक आहेत, यांना काढून तिथे तुम्ही मराठी माणसांना हे द्या, बसायला द्या तिथे, फेरीवाल्यांना तिथे. आज पुण्यामध्ये तुम्ही फर्ग्युसन रोडला जे मुसलमान आहेत सगळे त्यांना काढून तुम्ही मराठी माणसं का नाही ठेवत तिथे? मी प्रश्न विचारला होता की त्यांना काढत का नाहीत, कारण सगळ्यांनी सांगितलं की शिवसेना त्यांना काढणार नाही कुठलीही, म्हणजे उभाटा काय किंवा एकनाथ शिंदे काय किंवा मनसे काय हे काढणार नाहीत, कारण त्यांच्याकडनं यांना हप्ते जातात. फेसबुकवर हे आहेत त्याचे. त्यामुळे तुम्हाला हे सक्ती करायची असेल तर ही पण करा ना. त्यामुळे नुसतं मराठी करून, पण मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं आणि काय करणार आहात हेही सांगितलं पाहिजे. आज एवढंच. धन्यवाद.